नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश. आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज. पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी. दिनांक 2 मार्च 2023 रोजी रात्री 9:30 वाजता शेतकरी सहकारी साखर कारखाना प्रशासनानं स्वाभिमानी ऊसतोड वाहतूक संघटनेच्या भूमिकेमुळे नमतं घेत संतोष उमाजी पाटील या ऊस वाहतूक करणाऱ्या वाहन मालकाचा ट्रक तोडणी मजुरासहित ॲडव्हान्स बाकीपोटी कारखाना प्रशासनानं जप्त करून कारखान्याच्या गोडाऊनमध्ये लावला होता. तो सोडून द्यावा लागलाय. राजू शेट्टी यांनी स्वाभिमानी ऊस तोडणी वाहतूक संघटनेला काय प्रकार आहे तो पाहून पुढील आदेश दिले. त्यावेळी सुकाणू समितीचे प्रमुख शिलेदार कारखाना कार्यस्थळावर पोहोचले असता ऊस वाहतूकदार संतोष उमाजी पाटील राहणार पंडिवरे तालुका भुदरगड या वाहन मालकाचा सदर कारखान्यास 2 वाहनांचा तोडणी मजुरासहित करार होता. याच कारखान्यास काम करून सुद्धा अंशतः येणं बाकीपोटी आजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना गौसे प्रशासनानं ट्रक मजुरासहित कारखान्याच्या ताब्यात घेतला होता. ऊस वाहतूक संघटनेच्या वतीनं संदीप राजोबा यांनी निवेदन देताना हा प्रकार पूर्णतः चुकीचा असून कोणत्याच कायद्यात बसत नाही, कारण साखर उद्योग हा महाराष्ट्रातील अर्थकारणाला दिशा देणारा उद्योग आहे. शेतकरी हा केंद्रबिंदू मानून शेतकऱ्यांच्या बरोबर साखर कारखाने सुद्धा टिकले पाहिजेत. शेतकरी साखर कारखाना यांच्यातील दुवा म्हणून तोडणी वाहतूकदार हा महत्त्वाचा घटक आहे, तोही टिकला पाहिजे. कारखाना प्रशासनानं यांना ताब्यात ठेवल्यानंतर मजूर त्यातूनही पळून गेले किंवा एखादा दुर्दैवी प्रकार घडला तर ही जबाबदारी सर्वस्वी रत्न प्रशासनाची आहे. सदर वाहन मालकाला हप्ते पाडून द्यावेत किंवा टोळीकडून पैसे वसूल झाल्यानंतर भरण्याची मुभा द्यावी. नसेल तर आम्हाला आमच्या पद्धतीनं जावं लागेल अशी भूमिका घेतल्यानंतर सदरचा ट्रक टोळीसह सोडून देण्यात आलाय. सदर ऊस वाहतूकदारास उर्वरित रक्कम काम करून पुढील वर्षी फेडण्यास मंजुरी दिली आहे. यावेळी प्रवीण शेट्टी, दिग्विजय जगदाळे, विद्यासागर पाटील यांनी कारखाना प्रशासनाला धारेवर धरलं. एवढेच कारखान्याच्या वतीनं संचालक तानाजी देसाई, कार्यकारी संचालक ए.टी. भोसले यांनी निवेदन स्वीकारलं. चर्चेअंती निर्णय घेण्यात आला. स्वाभिमानी तोडणी वाहतूक संघटनेने सर्व वाहतूकदारांना घटनेच्या माध्यमातून एकत्र केल्यामुळं हे यश प्राप्त झालेलं आहे. इथून पुढील काळात कारखान्यानं सुद्धा नोंदणीकृत ऊस तोडणी मुकादम आणि मजुरांबरोबरच करार करावा असं कारखाना प्रशासनास सांगितलेलं आहे. स्वाभिमानी ऊस वाहतूकदारांच्या न्याय्य हक्कांसाठी हा लढा आणखीन तीव्र करू असे संदीप राजोबा यांनी म्हटलं. यावेळी विठ्ठल पाटील, शिवाजी पाटील, धन्यकुमार पाटील, स्वप्नील पुजारी, नेताजी पाटील, सुभाष मांडे, सोहेल नायकवडे, बाजीराव नारे, पंढरीनाथ पाटील इत्यादी ऊस वाहतूकदार यावेळी उपस्थित होते. आजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना लिमिटेड आजरा या कारखाना प्रशासनानं संतोष पाटील या तोडणी वाहतूकदाराचा ट्रक तोडणी बिलाच्या राहिलेल्या ॲडव्हान्स पोटी कारखान्यानं जप्त करून कारखाना कार्यस्थळावर लावला होता. संतोष पाटलांनी स्वाभिमानी ऊस तोडणी वाहतूक संघटनेचे आमचे नेते राजू शेट्टी साहेब यांचे संपर्क साधल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी आदेशावरून कारखाना कार्यस्थळावर गेलो. त्या ठिकाणी कारखाना प्रशासनाशी चर्चा केली. हा प्रकार पूर्णपणे चुकीचा आहे त्यांच्या लक्षात आणून दिलं. जर या माणसानं 12 लाखापैकी जर 7.5 लाख रुपये फेडले असतील तर तुम्ही वरच्या 4,50,000साठी का वाहन अडवलं? जर हे वाहन या कारखाना स्थळावरच जर राहिलं तर त्याला पैसे फेडता येणार नाहीत, कारण हा ट्रक नंतर काहीतरी बाजारपेठेमध्ये काम करून त्या ठिकाणी तुमचे पैसे फेडू शकतो हे पटवून दिलं. आणि संपूर्ण चुकी वाहनवाल्याची नसून कारखाना प्रशासनाची आहे हे लक्षात आल्यानंतर त्यांनी तो ट्रक त्या ठिकाणी त्या वाहन मालकाच्या ताब्यात दिला. जवळपास 4 ते 4.5 तास ही चर्चा चालली होती. जर त्यांनी ट्रक सोडला नसता तर आम्ही चोरीचा गुन्हा दाखल त्यांच्यावर करायला लावला असता आणि आम्ही निश्चितच कारखाना प्रशासनाने कारखान्यावर फौजदारी केली असती. येणाऱ्या काळामध्ये कारखानदारांनी सुद्धा स्वर्गीय गोपीनाथ मुंडे महामंडळांच्या मार्फतच ज्या तोडणी मजुरांचे करार झालेले आहेत त्याच करार नोंदणीकृत कामगारांचे आणि मुक्कादमांशीच करार करण्यात यावा, जेणेकरून जरी त्यानं फसवणूक केली तरी त्याचा जो काही डाटा असेल तो सर्व त्या महामंडळामध्ये असेल. आणि त्यामुळे कारखाना प्रशासनानं सुद्धा साखर आयुक्तांना तसं कळवत असं सांगितलेलं आहे. आम्ही साखर आयुक्तांच्या अभ्यास गटाच्या बैठकीमध्ये सुद्धा 28 तारखेला हा मुद्दा उपस्थित केला आहे. मुक्कादमांची नोंदणी करा आणि नोंदणीकृत मुक्कादमांचेच करार कारखान्याने करून घ्यावेत, म्हणजे जेणेकरून आमच्या शेतकऱ्यांच्या तरण्या बांड पोरांची वाहतूकदारांची फसवणूक होणार नाही. कारण जवळपास हा ऊस धंदा आता मोडीत निघालेला आहे आणि त्यांचा मनमानी कारभार चाललाय. या षडयंत्रामध्ये काही कारखान्यांचे शेती अधिकारी असतील किंवा या तोडणी ऊस जे मजूर आहेत यांचे त्या भागातील राजकर्ते सुद्धा यांना पाठिंबा देतात असं म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही. येणाऱ्या काळामध्ये राजू शेट्टी साहेबांच्या नेतृत्वाखाली यांना सडेतोड उत्तर दिलं जाईल. माझं नाव कृष्णात तानाजी पाटील. माझा ट्रक आजरा कारखान्याने ओढून आणलेला स्वाभिमानी वाहतूक संघटनेने राजू शेट्टी साहेबांच्या प्रेरणेतून मला सुखरूप मिळाला. मी संघटनेने राजू साहेबांचे आभार मानतो. बोला की का ठेवले तुम्हाला?
इथं का ठेवलं तुम्हाला? पैशासाठी. कशासाठी? कोणाच्या पैसे देणार तुम्ही? मालकानं आणलं का कारखान्यात आणलं जाणार? कारखान्यावर. ठीक आहे. किती दिवस झाले तर तुम्ही आहेत? किती दिवस झाले आहे तुम्ही इथं? दिवाळीपासून कारखान्यात 2 दिवस.